छाती बदलून सांगत आहेत, पण यामध्ये संपूर्णतः ओबीसीचं नुकसान होत आहे। बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या भरोशावर मोठे झाला, तुम्हाला अडगडीत टाकलं होतं काँग्रेस आपल्या भाजपनी, परंतु ओबीसी मूवमेंट सुरू झाल्यानंतर तुमची दखल त्यांना घ्यावी लागली आणि तुम्हाला त्या पदावर बसवावं लागलं। हे ओबीसीचं यश आहे, हे बावनकुळे साहेबांनी विसरू नये। मला असं वाटतं सरकार जर गरज असेल वडेट्टीवारची पुन्हा बोलेल, सरकार त्याची चर्चा करेल, त्यांनी ओबीसी संघटनेची बैठक बोलवावी, पुन्हा आम्ही चर्चा करू। पण संभ्रम निर्माण करण्यापेक्षा दोन समाजाला समोर समोर आणण्यापेक्षा समाजाचं सामाजिक वातावरण कायम ठेवणे, मराठा समाज आणि ओबीसी समाज गावागावातला एकामेकासमोर येऊ नये, त्यांच्यामध्ये तीव्र असं मनभेद तयार होणे ही काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, विरोधी पक्षांनी आम्ही घेतली पाहिजे। पुढची बातमी, कर्जमाफीचा मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहत आहात का? तुम्हाला मिळत नसेल तर यूपीतून एखादा बामण आणून देतो, पण शेतकऱ्यांची लगेच कर्जमाफी करा, अशा शब्दात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे। काल रात्री सांगोल्यातल्या घेरडीमध्ये शेतकऱ्यांचा आसूड मेळावा घेण्यात आला, यावेळी कडू बोलत होते। आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशानं पाहिला नाही, एवढे लबाड देवाभाऊ बोलतात, असं बच्चू कडूंनी म्हटलंय। सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला पाठवल्याचं ते सांगतात। नंतर मोदींना कधी जाग यायची आणि कधी सोयाबीन खरेदी व्हायची, अशा शब्दात कडूंनी निशाणा साधलाय। मला वाटतं आपण मागच्या वेळेस जर म्हटलं होतं का कर्जमुक्तीच्या वेळेस अजून थोडा अभ्यास बाकी आहे। मला वाटतं आपण सगळे मिळून 4-4 पुस्तकं सगळे त्यांना पाठवून देऊ। राहिलेल्या पुस्तकातला अभ्यास कमी झाला असेल तर देवाभाऊ 2-3 पुस्तक अधिक घेऊन जा, थोडा अधिक अभ्यास करा, पण योग्य वेळ कधी येते ते तर सांगा। आता कोणत्या वामनाला विचारलं पाहिजे ते तरी सांगा, आम्ही आणतोय, यूपीतला घेऊन येतोय। म्हणजे कर्जमाफीचा कोरा कोरा म्हणणारा माणूस आज शब्द बोलायला तयार नाही। एवढा लबाड बोलणारा देशातला पहिला मुख्यमंत्री देवाभाऊ असेल, एवढा लबाड बोलतो माणूस। काय बोलले का आम्ही आता सोयाबीनचे केंद्र सुरू करतोय, आता करतो, आणि आता आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणून। भरणे मामाला मी फोन केला, लागला नाही, म्हटलं मामा थोडीशी तर भाजपचा विचार करा ना, तुमचा मुख्यमंत्री म्हणतोय आता प्रस्ताव पाठवला केंद्राला, 10 लाख टन आम्ही सोयाबीन खरेदी करण्याचा प्रस्ताव आता पाठवला, मोदीजीला जाग कधी येईल आणि ते मंजूर कधी भेटन, मग खरेदी कधी सुरू होईल, तेपर्यंत सोयाबीन तर हातून चाललं हो तुमच्या। तर लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर विरोधकांकडून नेहमी टीका